नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुमच्या पुऱ्या तळल्यावर खूप तेलकट होतात, खूप तेल पितात, तर मी आज तुम्हाला पुरी तेलकट होऊ नये म्हणून खास 5 टिप्स सांगणार आहे। त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची पुरी ही अजिबात तेलकट होणार नाही किंवा तेलसुद्धा पिणार नाही। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, मोठ्या भांड्यामध्ये मी 1 वाटी गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला तेल, रवा, साखर असं अजिबात घालायचं नाही। अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट गोळा मळून घेऊ। तर इथे घट्ट असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता हे पीठ आपल्याला 15 मिनिटासाठी 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान असं पीठ हे भिजलं जाईल। तर इथे 15 ते 20 मिनिटं झालेली आहे आणि पीठ छान असं मुरलेलं आहे। आता पुन्हा आपल्याला हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिटे फक्त आपल्याला हे एकसारखं करून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला एकसारखं करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी छोटे छोटे लाट्या करून घ्यायच्या आहे। बघा, ह्या पद्धतीने लाट्या करून घ्यायच्या आहे। हातावर छान असं रगडून घ्यायचं आणि एकसारखी लाटी इथे तयार झालेली आहे। आता लगेचच आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, याच्या कडा आपल्याला लाटून घ्यायच्या आहे। बघा, ह्या पद्धतीने आपल्याला पुरी लाटायची आहे। आता बरेच जण म्हणतात आमची पुरी तेल पिते, खूप तेलकट होते आणि घरातली माणसं ही पुरी खायला नको म्हणतात। तर त्यासाठी माझ्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या जरूर करून बघा, अजिबात तेलकट होणार नाही आणि सगळे आवडीने खातील। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर बघा, अशी आपण पुरी लाटून घेतली। आता एकसारखी येण्यासाठी एखादी वाटी किंवा पेला तुम्ही घ्यायचा आहे, ग्लास घ्यायचा आहे आणि त्याने ही पुरी आपल्याला कट करून घ्यायची आहे। बरोबर मधोमध ठेवायची आणि यावरती थोडासा दाब द्यायचा आणि त्यानंतर पुरी कट करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पुरी बघू शकता, आपण याला पीठ वगैरे काहीही लावलेलं नाही। ह्या पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। तर इथे एकसारख्या पुऱ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहे। आता आपल्याला तळून घ्यायच्या आहे। आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं आणि अगदी छोटासा गोळा आपल्याला पिठाचा टाकून बघायचा। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता गोळा आपण काढून घेऊ आणि लगेचच आपल्याला तेलामध्ये पुरी सोडायची आहे। आता पुरी तळत असताना एक बाजू आपल्याला एकाच वेळेस तळायची आहे, जास्त उलटपलट करायची नाही, नाहीतर उलटपलट जर केली तर पुरी ही तेलकट होते आणि खूप जास्त तेल पिते। आता आपण पलटवून घेऊ। बघा, छान अशी पुरी तळल्या गेलेली आहे आणि टम्म फुगलेली आहे। आता ही पुरी आपण काढून घेऊ आणि तुम्हाला अजून एक पुरी मी तळून दाखवते। तर बघा, छान अशा टम्म पुऱ्या फुगतात। बस फक्त 2च वेळा, दोन्ही बाजूंनी 2च वेळा फक्त आपल्याला तळून घ्यायची आणि लगेचच पुरी कढईला घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पुन्हा कढईमध्ये जातं आणि पुरी अजिबात तेलकट होत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता। आता सगळ्या पुऱ्या ह्याच पद्धतीने आपण तळून घेऊ। तर बघा, आपल्या पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहे आणि तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही। अतिशय सुंदर टम्म अशा फुगलेल्या आहे आणि तेलसुद्धा पिलेले नाही, तेलकटसुद्धा झालेल्या नाही। तर करायला खूप सोपे आहे। मी ज्या 5 टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा। आता ह्या 5 टिप्स कोणत्या आहे त्या मी तुम्हाला सांगणार आहे। टिप नंबर 1, पुरीचे पीठ मळताना त्यामध्ये तेल अजिबात घालू नये। टिप नंबर 2,
पुरीचे पीठ सैल न मळता घट्ट मळणे, कारण सैल जर मळले तर पुरी ही तेल खूप पिते. टिप नंबर 3, पीठ मळल्यानंतर ते 15 ते 20 मिनिटे मुरण्यासाठी ठेवणे. टिप नंबर 4, मुरलेले पीठ एकसारखे करून मगच पुरी लाटावी. टिप नंबर 5, पुरी तळत असताना एक बाजू एकाच वेळेस तळावी, म्हणजे पुरी एकसारखी उलटपलट केली तर ती खूप तेलकट होऊन तेल पिते. ह्या टिप्स जर वापरून जर तुम्ही टम्म फुगलेली पुरी नक्की बनवू शकता. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने माझ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि एकदा तरी ह्या पुऱ्या नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.